नमस्कार. समस्या तुमच्या, संघर्ष आमचा. मी दिगंबर सूर्यवंशी, मुख्य संपादक, झुंजार न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी उद्धव केशव सूर्यवंशी, राहणार बोरसुरी, यांच्या राहत्या घरी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी कराळी बौद्ध विहाराचे भंतेजी सुमंगलजी व त्यांच्याबरोबर बौद्धाचार्य भाले साहेब आणि सोनकांबळे साहेब यांचे स्वागत फुलांचा वर्षाव करून करण्यात आला. बौद्ध विहार ते उद्धव सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या मार्गावरती फुले अंतरून घरापर्यंत घेऊन जाण्यात आले. भंतेजी यांच्या शुभ हस्ते गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर भंतेजी सुमंगलजीने सूर्यवंशी परिवाराकडून यापुढे कोणाची हत्या, निंदा, छळ, घरात किंवा बाहेर कोणतेही वाईट कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्यावी असा वचननामा घेण्यात आला. मूर्ती स्थापना हा विधी संपन्न झाल्यानंतर सर्वजण बौद्ध विहाराकडे वळाले. भंतेजी सुमंगलजी यांनी बौद्ध विहारामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच सर्व महापुरुषांना अभिवादन केले. त्यानंतर भंतेजी सुमंगलजीने येथील बौद्ध उपासक आणि उपासिका यांना बौद्ध धम्माबद्दल मार्गदर्शन केले. बौद्ध धम्माची माहिती दिली. बौद्ध धम्म कशाला म्हणतात याचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर भंतेजी सोबत आलेले बौद्धाचार्य भाले साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी बौद्ध समाजाला खूप छान असा संदेश दिला. त्यानंतर भंतेजी सोबत आलेले दुसरे बौद्धाचार्य म्हणजेच सोनकांबळे साहेब यांनी पण बौद्ध समाजाला खूप छान संदेश दिला आणि पूर्णपणे गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची पूर्ण माहिती त्यांनी दिली.